पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासून भारतात तीव्र संताप व्यक्त केला जातोय. पाकिस्तानला धडा शिकवला जावा अशी सर्व स्तरावरून मागणी केली जात होती. यामध्ये अनेक मराठी कलाकारांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्रोश व्यक्त केला होता. पण आता उत्तर मिळालं असून भारतानं पाकिस्तानच्या हद्दीत घुसून तब्बल 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेत. मध्यरात्री 1:30च्या सुमारास भारतीय हवाई दलानं एअर स्ट्राईक केला होता. या मोहिमेला भारतानं ऑपरेशन सिंदूर असं नाव दिलं होतं. याबद्दलच सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंद व्यक्त केलाय. भारत माता की जय, वंदे मातरम असा जयघोष करत अभिनेता हेमंत ढोमे, गायक सलील कुलकर्णी, रितेश देशमुख, क्रांती रेडकर, रेश्मा शिंदे, अंकित मोहन, आरोह वेलणकर या कलाकारांनी आनंद व्यक्त करत भारतीय सैन्याचे आभार मानलेत. भारताच्या या हल्ल्यानंतर लाहोर आणि सियालकोट हे एअरपोर्ट पुढच्या 48 तासांसाठी बंद करण्यात आले. तसंच आज देशात मॉकड्रिल आयोजित करण्यात आले. युद्धाच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व राज्यात हे मॉकड्रिल असणार आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी महिलांसमोर त्यांच्या पतींची हत्या केली आणि त्यांचं सिंदूर पुसलं. यालाच प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्याने मिशन सिंदूर राबवून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेत. भारताने स्पष्ट संदेश दिलाय की महिलांच्या सिंदुरावर हल्ला म्हणजेच युद्ध समजलं जाईल.